पंढरपूरमधील गोपाळपूर रोड स्मशानघाट परिसरात शासनाने बांधलेली सार्वजनिक शौचालय आजही नागरिकांनी भाविकांच्या उपयोगाचे ठरत नसल्याचे चित्र समोर आले आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेले हे शौचालय प्रत्यक्षात बंद अवस्थेत अस्वच्छ आणि निष्प्रभ दिसत आहे. पंढरपूरमध्ये दररोज हजारो भाविक येत असताना अशा मूलभूत सुविधांची ही अवस्था प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. जर हे शौचालय नागरिकांच्या आणि भाविकांच्या उपयोगाचे नसेल तर मग हे बांधकाम नेमके कोणासाठी करण्यात आले, असा सवाल आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. मूळतः प्रशासनाला भाविक भक्त व स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा व्यवस्थित देता येत नाहीत. त्या प्रशासनाने कोट्यवधीच्या कॉरिडॉर प्रकल्पाची गरज काय, असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन याची पाहणी केली असता याबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नमस्कार, पंढरपूर पीपल्समध्ये सहर्ष स्वागत. सध्या आपण स्मशानभूमीच्या अलीकड जे सुलभ शौचालय बांधलेलं आहे त्या ठिकाणी उभे आहोत. तुम्ही ह्याची अवस्था अशी बघू शकताय की अक्षरशः शटरला कुलूप लावलेलं आहे, कारण की येणाऱ्या विठ्ठल भक्ताला सुलभ शौचालय वापरता येऊ नये आणि कोट्यावधीचा रुपये ह्या सुलभ शौचालयाला खर्च केलेला आहे. पंढरपुरामध्ये ठिकठिकाणी असेच सुलभ शौचालय प्रशासनाने बांधलेले आहेत. येणाऱ्या भाविकांना ह्याचा किती उपयोग होतो हा मोठा संशोधनाचा विषय आहे. तुम्ही माझ्या पलीकडे बघू शकता, ह्याच्या पलीकडे स्मशानभूमी असताना येणाऱ्या भाविकाला ह्याचा किती उपयोग होतो असा प्रश्न जनतेमध्ये सध्या चर्चेचा विषय होत आहे की कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा येणाऱ्या भाविकाला ह्याचा उपयोग होत नाही. तर ह्या ठिकाणी सामाजिक काम करणारे तात्या मान्य फाउंडेशनचे अध्यक्ष यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. पंढरपूर येथे अनेक असे सुलभ शौचालय आहेत की तेथे पूर्ण घाणीचे साम्राज्य असून तिथे तुम्हाला दारूच्या बाटल्या, माव्याचे पुडे, ग्लास, अक्षरशः दारूच्या बाटल्या पिऊन इथं काचा सुद्धा पुढे इतकं घाण झालेलं आहे. पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र असून भाविक भक्तांसाठी सुलभ शौचालय बांधलेलं असावं असं आम्हाला वाटतं. पण आता असं दिसून येते की ही सुलभ शौचालय बांधले तरी कुणाला, का तर याचा पंढरपुरातल्या नागरिकातल्या रहिवाशांना सुद्धा फायदा नाही व भाविक भक्तांना पण फायदा नाही. ह्याचं टेंडर UP बिहारीला दिलं जातं. ह्याचा जे रोजगार आहे ती UP बिहारीला दिला जातो आणि UP बिहारीवाले सुद्धा इथं 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये जसं त्यांना वाटते पैशाला तसे अडवणूक करून भाविकांकडनं पैसे घेतले जाते. मग हे पंढरपुरात बांधले तरी कशासाठी बांधले ही मी पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीने मी प्रश्न करतो आणि नगरपालिकेला एक प्रश्न विचारतो की याच्यावरती देखरेख करण्यासाठी कोणते अधिकारी याच्यावर आहेत, कोणते कर्मचारी आहेत. हे तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की पूर्ण काचेच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, मावेच्या पुड्या थुकून घाण केलेलं आणि तुम्ही इकडे म्हणता की स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर. हे आम्हाला तर वाटत नाही की ही योग्यता प्रशासन करत असेल.